जा चला जा चला जा जा रे जा चला जा चला जा जा चला जा चला जा जा रे जा चला जा चला जा जा रे जा जा चला जा चला जा जा छेड़ो ना हमारी बात नहीं जा चला जा चला जा जा रे जा नी ना बाबा रे जा रे जा नी सा नी ना बाबा रे जा रे जा चला जा चला जा जा रे जा चला मंडळी, मी प्रकाश पिटकर. पुस्तकं आपल्या सगळ्यांनाच आवडत असतात आणि आपण पुस्तकं नेहमीच वाचत असतो. तर आज आपल्याबरोबर सुप्रसिद्ध प्रकाशक पॉप्युलरचे रामदास भटकळ सर, ते लेखक देखील आहेत, विचारवंत देखील आहेत आणि आज ते 91 वर्षांचे आहेत. तर मला असं वाटतं की भारतातले ते सगळ्यात ज्येष्ठ प्रकाशक आज मितीला आहेत. शक्य आहे. हां, तर आज सरांशी आपण गप्पा मारणार आहोत आणि गप्पांचा विषय असा असेल की असं म्हणतात की मुखपृष्ठ जे असतं ते पुस्तकाचा चेहरा असतं. बरोबर आहे. आणि त्या मुखपृष्ठाशी संबंधित म्हणजे आज ते जवळजवळ 75 वर्ष पॉप्युलरचं प्रकाशन चालू आहे. म्हणजे भटकळ सर 17 वर्षाचं असल्यापासून तर त्यांच्याबरोबर अनेक चित्रकार त्यांच्याशी जोडले गेले. तर आज आपण भटकळ सरांची त्यांच्या चित्रकार मित्रांबद्दल बोलूया, जे शक्यतो बोललं जात नाही. खरं आहे. हां, तर सर तुमचं स्वागत. नमस्कार. आणि आम्हाला तुम्ही पॉप्युलर प्रकाशनाची तुम्ही सुरुवात केलीत का हो? काय झालं, पॉप्युलर बुक डेपोची स्थापना ही माझ्या वडिलांनी म्हणजे गणेशराव भटकळ यांनी 1924 साली केली. ओके. आणि ते स्वतःला पुस्तक विक्रेतेच म्हणून घेत होते. प्रकाशन करावं ही काही त्यांची महत्त्वाकांक्षा नव्हती, परंतु ग्राहकांचं समाधान याच्यात त्यांना आनंद मिळायचा. आणि त्या ग्राहकांमध्ये बरेचसे डॉक्टर होते आणि त्यामुळं त्यांनी असं यांना दाखवून दिलं की आपल्या विद्यार्थ्यांना एकतर इंग्रजी भाषा, इंग्रजी म्हणजे इंग्लंडहून आलेली पुस्तकं जमत नाहीत. दुसरी गोष्ट अशी की इथले मेडिसिन आणि इंग्लंडमधलं मेडिसिन याच्यात फरक आहे. इथली व्यवस्था, इथले आर्थिक परिस्थिती, इथं कोणाला सांगणं सोपं आहे की तू अंड खा, अमुक खा वगैरे, परंतु ते जमलं पाहिजे वगैरे असं लक्षात घेता वेगळ्या पद्धतीनं पुस्तकं लिहिली पाहिजेत आणि आम्ही त्याप्रमाणे शिकवत असतो. आणि अशातनं बरीच पुस्तकं तयार झाली आणि 1925मध्येच आमचं पहिलं पुस्तक उपलब्ध आहे. आणि 1925 ते 1947, 48, 49पर्यंत 30-40 नाही अनेक पुस्तकं माझ्या वडिलांनी प्रसिद्ध केली, पण ती सगळी अशा अर्थानं म्हणजे प्रकाशन विभाग नव्हता आणि गिऱ्हाईक म्हणेल ते पुस्तक असं. अशा पद्धतीनं बरीच पुस्तकं आणि त्यातली काही अतिशय चांगली निघाली की जी अगदी माझ्यापर्यंतसुद्धा चालत आलीत आणि अजूनही चालू आहेत म्हणायला हरकत नाही. उदाहरणार्थ इंडियन मटेरिया मेडिका नावाचं. अच्छा. आणि माझ्या वडिलांना कल्पना नव्हती, परंतु ते स्वदेशी चळवळीचा एक भाग बनले होते आणि इंग्लंडहून आलेली पुस्तकं रिप्लेस करणं हे अत्यंत महत्त्वाचं काम त्यांनी केलं असं माझं म्हणणं आहे. त्यांना कल्पना नसेल त्याची. पण 1952 साली 48 साली आधी त्यांनी बॉम्बे बुक डेपो विकत घेतला आणि त्यामुळे मराठीमध्ये आम्ही अधिक लक्ष देऊ लागलो. कारण तोपर्यंत पॉप्युलर बुक डेपो हे प्रामुख्याने इंग्रजी पुस्तकांचं आगर होतं. तर मी 1950 साली मॅट्रिक झालो आणि मराठी साहित्यात मला रुची निर्माण झाली. तोपर्यंत मी स्वतःला कोकणी समजत होतो आणि मला मराठी येत नाही अशी माझी ठाम समजत होती. हळूहळू मराठीशी अधिक परिचय झाला आणि निदान खांडेकर, फडके, नाथमाधव हे वाचायला लागलो. आणि मग बॉम्बे बुक डेपो घेतल्यानंतर तिथे जाऊन पुस्तकं पाहणं हा माझा नाद झाला.
आणि तिथं माझे मेवणे कुमठा हे मॅनेजर म्हणून गेले. त्यांना पॉप्युलर बुक डेपोचा अनुभव होता, त्यामुळे इंग्रजी पुस्तकांची त्यांना माहिती होती. पण त्यांच्या लक्षात आलं की गिरगावातला बॉम्बे बुक डेपो हा पॉप्युलरपासून 7 मिनिटाच्या अंतरावर, तेव्हा इंग्रजी पुस्तकासाठी पॉप्युलरमध्ये न जाता बॉम्बे बुक डेपोत कोण कशाला येईल. त्यामुळे त्यांनी मराठीकडे लक्ष दिलं आणि ते मराठी पुस्तकांचे माहेरघर ठरलं. त्यांचा स्वभाव त्याला कारणीभूत, अतिशय नम्र आणि पापभिरू आणि तेसुद्धा गिरायकाचं समाधान यात आपला आनंद मानणारे होते. तर त्यांनी गंगाधर गाडगिळे या लेखकाची 2-3 पुस्तकं प्रसिद्ध करायची ठरवली आणि त्याप्रमाणे ॲग्रीमेंटही केलं. मी तिथं सहज पुस्तकं पाहायला जात असे आणि गाडगिळेही त्याच कारणासाठी येत असत. ते अर्थात प्रोफेसर होते आणि मी तर विद्यार्थी होतो, परंतु आमचं पुढे जुळणार होतं. तर त्यांनी कात्रणं मला दाखवली, मला साहित्यात रस आहे म्हणून, आणि पाहतो तर त्यांनी त्या पुस्तकाची योजना अशी केली होती की रघुवीर मुळगावकर आमच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहायचे आणि अतिशय लोकप्रिय असे ते चित्रकार होते आणि त्यांची ती बाई चेहरा सुंदर आणि अतिशय लोकांना आवडायचं ते सगळं. तर तिचं चित्र घ्यायचं. त्यानंतर त्यावेळेला पुस्तकांचं गिफ्ट बुक म्हणून फार उपयोग होत आहे, त्यामुळे ते ओळख असं त्या कथासंग्रहाला नाव द्यायचं आणि त्या कथांची निवडसुद्धा अशी करायची की ती अशा भेटीसाठी किंवा लग्नाला किंवा कोणी भेट दिली तर ते योग्य वाटेल असं. आणि त्यामुळे त्यांनी काही उत्तम कथा गाडगिळांच्या घेतलेल्या नव्हत्या. मी तेव्हा नुकताच नवसाहित्याचा पुरस्कर्ता झालो होतो आणि म्हटलं, बिनचाऱ्याची संध्याकाळ, मृत्यूचे संजीवन अशा चांगल्या कथा न घेता तुम्ही कसे पुस्तक काढता. आणि का कोणास ठाऊक, पण त्यांनी म्हणजे कुमठा माझे मेवणे त्यांनी, त्यानंतर माझे वडील, माझा मधला मोठा भाऊ सदानंद, तो जो माझ्याहून 12 वर्षांनी मोठा, ते सगळ्यांनी माझे लाड पुरवले आणि म्हणाले ठीक आहे तू सगळं ठरव. माझी एक खोड होती की पुस्तक हातात घेतलं, म्हणजे पुस्तक म्हणजे कात्रणं किंवा हस्तलिखित त्यावेळेला असायचं, ते हातात घेतलं की मी पुढचं सगळं कुठं छापायचं, कसं छापायचं, आकार काय असावा, चित्र काय असावं, सगळं मला दिसू लागायचं. आणि त्याप्रमाणे माझ्या कल्पनेमध्ये काहीच बसेना. मी त्यांना म्हटलं मी स्वतः हे करतो आणि त्यांनी पण परवानगी दिली आणि खरं म्हणजे मी घेतली ती परवानगी आणि त्याचं कबुतरे असं नाव ठरवलं. आणि म्हटलं कबुतरे म्हणजे ते बाई मुळगावकरांच्या याच्यावर चालणार नाही. तर तेवढ्यात दलालांनी काही चित्र काढलेली मी पाहिली होती आणि ते अतिशय मोठे कलाकार होते, म्हणजे ते पेंटर होते. आता गंमत म्हणून एक सहज सांगतो की पेंटर हा आपल्याकडे म्हणजे पडदे रंगवणाराही पेंटर, छत्रीवर नाव लिहून देणाराही पेंटर आणि हुसेनसारखा चित्रकारही पेंटर, मराठीत शब्द नाही दुसरा. तर ते काय वेळेला ती अडचण होते, परंतु दलाल हे स्वतः उत्तम पेंटर होते, म्हणजे चित्रकार या अर्थाने हुसेनच्या अर्थानं होते आणि त्यांना गोल्ड मेडल मिळालं होतं बॉम्बे आर्ट सोसायटीचं. आणि कॉम्पोजिशनमध्ये त्यांचं हात धरणारे थोडे होते. तर त्यामुळे मी ठरवलं की दलालांकडे जायचं. तर मी गाडगिळांची कात्रणं घेऊन त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की याचं चित्र काढा. तर तेव्हाची परिस्थिती अशी होती की अगदी फिजिक्स केमिस्ट्रीचं पुस्तक जरी असलं तरी त्याच्यावर बाईच असायची. आणि ते जसं अलीकडे जाहिरातीमध्ये कशाची जाहिरात असो, म्हणजे इंजिन ऑइलची असली तरीसुद्धा बाई असते किंवा क्रिकेटर असतो फार तर तसं न करता म्हटलं तुम्हाला योग्य वाटेल असं चित्र करा. आणि कबुतरे ही मुख्य कथा आहे, त्याच्यात तर बाई नाहीच आहे. तर हा पहिला प्रकाशक त्याने भेटला जवळजवळ की ज्याने सांगितलं की कवरवर बाई नको. आणि त्याने सुंदर असं चित्र केलं, जे आता 75 वर्षानंतरसुद्धा अजूनही फार सुंदर दिसतं. त्याचे ते 2 मुलं दाखवलेली आहेत, ती भांबवलेली, ज्यांच्या आयुष्यात काहीतरी भयानक होतं आणि त्यांच्या दृष्टिकोनातून ती काही कथा लिहिलेली आहे. तर दलालांचा आणि तुमचा पुढे संबंध चालू राहिला?
मग दलाल इतके हे होते की पाडगावकरांच्या पुस्तकाचंही त्याने केलं, गाडगिळांच्या एकांकिकांचंही त्याने चित्र काढून दिली आणि ते प्रेमानं सगळं करायचे. म्हणजे व्यवसाय होता आणि बिदागी होती, पण ते त्याच्याकडे फार लक्ष नव्हतं. काम चांगलं करायचं होतं. उदाहरणार्थ जिप्सीचं पहिलं त्याने कवर केलं. मस्त बघायला आहे एकदम. हां, तर जिप्सीचं पहिल्या एडिशनचं जे होतं ते त्यांनाच आवडलं नाही. ते दुसऱ्या एडिशनला म्हणाले मी वेगळं करून देतो. ते दुसरं केलं त्यांनी. म्हणजे अशी त्यांची वृत्ती होती. त्यानंतर सदानंद रेघेच्या अक्षरवेलसाठी त्याने केलं आणि ते काय करायचे की पेंटिंगच करायचे. आता उदाहरणार्थ अरविंद गोखले यांच्या 3 पुस्तकांसाठी त्यांनी 3 पेंटिंग्स केली की जी पेंटिंग म्हणून कुठं लावता येतील अशी, कातळवेळ, मंजुळा आणि रिक्ता. तसे ते फार मोठे कलावंत होते आणि प्रेमानं वागायचे. तर सहज गंमत सांगतो, पुढे फार नंतरची गोष्ट आहे, म्हणजे जवळजवळ 20 वर्षानंतर ते दीपावलीचा अंक काढायचे आणि काही नव्हे ते त्यांनी जाहिरात मागितली. ते माझ्या जाहिरातीनं काही त्यांचं मोठं भलं होणार होतं असं नाही, पण त्यांनी हक्कानं मागितली. काय झालं होतं की आम्ही असा एक निर्णय घेतला होता की कुठेही जाहिरात द्यायची नाही. याला कारणं होते वेगळे, ते मी आता शिरत नाही आणि त्यामुळे मी त्यांना म्हटलं नाही. तर ते इतके रागावले की त्यानंतर त्यांचा आमच्यावर रागच होता. अर्थात इतरत्र म्हणजे गोवा हिंदू असोसिएशनचे अध्यक्ष वगैरे म्हणून आमचे संबंध चांगले राहिले, परंतु म्हणजे चित्रकार म्हणून ते कमी झाले. सर, चित्रकार द ग गोडसे मी वाचलं आहे, म्हणजे तुमच्याच पुस्तकात वाचलं आहे की ते त्यावेळेला लंडनमधून शिकून आले होते आणि चित्रकारीबरोबरच टाइम्स ऑफ इंडियापासून सगळ्या मोठमोठ्या मुंबईतल्या वर्तमानपत्रात मॅगझिन होते. हो, आणि त्यांनी 100 नाटकांना नेपथ्य दिलं होतं. वेशभूषा करायचे ते सगळ्यानंतर. त्याबद्दल तुम्ही जरा आम्हाला सांगा ना गोडशांबद्दल. नाही, पहिली गोष्ट म्हणजे ते इंग्लंडहून शिकून आले होते. दुसरं म्हणजे टाइम्समध्ये त्यांना मान होता आणि तिथे ते काम करायचे. त्याच्याही आधी ते एव्हरेस्टच्या स्टुडिओमध्ये काम करायचे आणि नंतर काय आठवत नाही, पण मी जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा ते एव्हरेस्ट स्टुडिओत होते आणि अतिशय काटेकोर आणि चांगलं काम करणारे. तर ते अनेक मराठी पुस्तकं म्हणजे स्मृतिचित्रेपासून किंवा रणांगणपासून अनेक श्रेष्ठ पुस्तकांशी त्यांचा संबंध आलेला आहे. नाही तो योगायोग असेल, परंतु तुम्ही जर अगदी 1935पासूनची ग्रेट पुस्तकं मराठी पाहिली तर तुम्हाला त्यात गोडसेंचा संबंध दिसेल. तर मी कानेटकरांची कादंबरी होती पंख नावाची, त्याच्यासाठी त्यांच्याकडे गेलो पहिल्यांदा. आता ते असंच होतं, ते एव्हरेस्ट स्टुडिओमध्ये गेलो. ते लंच अवरला जाऊन त्यांना भेटायचं. मी एल्फिन्स्टन कॉलेजमधनं जाऊन त्यांना भेटत असे. तर त्यांना वाचायला दिली. त्याच्यातही बाईला फारसं स्थान नव्हतं. तर त्यांनी पहिलं कवर केलं. त्यातली कल्पना फारच चांगली होती की त्या माणसाला पंख फुटलेले आहेत पण तो उडू शकत नाही. ही त्या कादंबरीची थीम होती. परंतु तरी त्याने असं गृहीत धरलं की मला बाई हवी असेल म्हणून त्याने एक बाई घातली. तर मी त्यांना जाऊन सांगितलं, हो पण ह्याच्यात बाईला फारसं स्थान नाही, म्हणजे आहे कुठंतरी पण विशेष काही नाही. तर ते तोपर्यंत त्यांना अंदाज आला नव्हता की मी माझं विचारसरणी काय चालते ती. तर ते थोडं रागानं म्हणाले की पुढच्या मंगळवारी देतो किंवा कदाचित देणारच नाही. पण मी वाद घातला नाही. म्हटलं ठीक आहे, पुढच्या मंगळवारी मी येतो. तर तोपर्यंत त्याने ती बाई काढून ते चांगलं करून दिलं होतं. आणि मला वाटतं की या माझ्या परखड सूचनेमुळं आम्ही अधिक जवळ आलो. त्यांच्या लक्षात गेलं की हा केवळ कमर्शियली विचार करणारा माणूस नाही, हा पुस्तकाच्या अंतरंगात शिरून काहीतरी सांगत असतो. आणि त्यानंतर मग गोडसे फार दिलखुलास माणूस होता आणि त्यांना स्वतः चहा करत आपल्या घरी बोलवून लेखकाला किंवा प्रकाशकाला आरामात ते काम करायची इच्छा होती. विशेषतः हळूहळू त्याने स्टुडिओ वगैरे सोडून दिला होता आणि घरीच काम करायचे. तर त्यावेळेची एक आठवण सांगतो. बापट आणि पाडगावकर या दोघांचे कविता संग्रह
अनंत काणेकरांच्या अध्यक्षतेखाली प्रसिद्ध करायचं ठरलं. आता त्याला थोडेच दिवस राहिले होते, म्हणजे वेळ फार थोडा होता आणि आता 2 पुस्तकं तयार करायचे हे सोपं काम नव्हतं. तर मी गोडसेंना म्हटलं होतं, मी आता चित्र काढून द्या मला बरोबर, आणि आता वेळ नाही की ते तुम्ही वाचून त्याचा मूड काय आहे वगैरे पाहायला ना, ते नावावरनंच तुम्हाला ठरवावं लागेल, ते चोरी आणि सेतू. तर ते म्हणाले ठीक आहे. मग आम्ही बसलो घरी आणि 3-4 तास मी माझ्याशी गप्पा मारता मारता त्यांनी दोन्ही कवर्स करून दिली अरे वा. आणि ही सुरुवात झाली. पण त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या तऱ्हेची कवर्स केली. म्हणजे एका बाजूने आता उदाहरणार्थ विश्राम बेडेकर यांच्या 1 झाड आणि 2 पक्षी याच्यासाठी त्यांनी 3 महिने घेतले. म्हणजे कसं आहे, ते म्हणाले मला तर संपूर्ण पुस्तक ऐकायचं आहे, तुम्ही वाचून दाखवायचं आणि तिथं त्यावेळेला दुसरं कोणी नको, म्हणजे मी पण नाही, बेडेकरांनी वाचायचं आणि गोडसेने ऐकायचं. बापरे. आणि अशा पद्धतीनं दर आठवड्याला त्यांनी तारीख वेळ ठरवली, ते ऐकणार आणि त्यानंतर चित्र काढणार. आणि याप्रमाणे त्यांनी मग ते कवरचं चित्र तर अप्रतिमच केलेलं आहे. चांगलं केलं आहे. पण आतली चित्रसुद्धा फारच म्हणजे आतले फोटोंचं सिलेक्शन वगैरे ते अप्रतिम केलेलं आहे. म्हणजे मन लावून जे करायचं ते मन लावून हे त्यांचं चाललं होतं. तर आणखीन एक सांगण्यासारखी गोष्ट आहे गोडसे म्हटल्यावर, 1962 साली आम्ही 61 साली मी इंग्लंडला जाऊन आलो आणि त्यानंतर माझ्यासाठी वडिलांनी एक जागा घेतली प्रकाशन मी करणार म्हणून. आणि त्या जागेत आम्ही पॉप्युलर प्रकाशन म्हणजे मालकी पॉप्युलर बुकडे पोचेस, म्हणजे अकाउंट त्याचे एकत्र असायचे, परंतु त्याच्यावर नाव पॉप्युलर प्रकाशन हे येऊ लागलं की जे मी कबुतरीच्या वेळेला उगाचच वापरलं होतं, पॉप्युलर प्रकाशन 1 वगैरे. त्याच वेळेला भटकळ बुक्स इंटरनॅशनल नावाची एक दुसरी संस्था तिथे सुरू झाली आणि हे दोन्ही संस्था मी वाढवायच्या असं ठरलं. तर त्या दोन्हीची नावं निवडण्यापासून तो त्यांचा लोगो ठरवण्यापासून सगळं गोडसेने आत्मीयतेनं काम केलं. हत्ती पण त्यांनीच केलेत का? हत्ती तोपर्यंत तमसोमा ज्योतिर्गमय असं स्लोगन देऊन एक पणती असं ते आमचं लोगो होता पॉप्युलर बुकडे पोचा. पण गोडसे त्यावेळेला अतिशय हत्तीच्या प्रेमात होते. पोत हे त्यांचं पुस्तक, त्याच्यावर चॅप्टर्स आहेत आणि ते म्हणाले हत्ती हा अतिशय हुशार प्राणी आहे आणि मला असं वाटतं की ते तुम्हाला योग्य आहे, म्हणून त्याने पॉप्युलर प्रकाशनचं केलं. आणि आता 70 वर्ष किती 62 साली म्हणजे 60 वर्षानंतरही तेच आम्ही वापरतो. अरे वा. तर तो हत्ती त्यांनी करून दिला. पण इतकंच नाही, ते ज्या पद्धतीनं करत होतं ते गमतीदार होतं. ते म्हणजे संबंध दिवस ते आणि ते नवीन ऑफिसचा ची रचना आणि ते कृष्ण मेननने त्याचं उद्घाटन केलं, त्याची तयारी वगैरे सगळं ते हजर होते. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळेला ते आले नाहीत, रागानं नव्हे, पण आपलं काम झालं म्हणून. सो काम त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं. आणि ते पुढं अगदी शेवटचं सांगतो की ते पुढं इतके आमच्या संस्थेमध्ये रममाण झाले की 2 गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. एक मराठी रियासत जेव्हा आम्ही प्रसिद्ध करायचं ठरवलं तेव्हा त्यांच्यामुळं ते पुस्तक यशस्वी झालं. नाहीतर 8 भाग 5000 पानं आणि 2000 रुपये किंमत हे सोपं नव्हतं. नक्कीच. पण त्यांचे 2 आग्रह होते. म्हणजे त्यांनी सगळं ते डिझाईन तर करून दिलंच, परंतु म्हणाले की याचं पहिला गिऱ्हाईक मी, म्हणजे आम्ही त्यांना फुकट दिलं असतं. ते म्हणाले नाही नाही, मी हट्ट धरतो की मी पैसे देणार. अरे वा. इतकंच नाही, ते त्यांच्यामुळे गोविंदराव तळवलकर यांनी 5 वेळा त्याच्यावर संपादकीय लिहिलं. अरे वा. आणि त्यामुळे ते इतकं महत्त्वाचं आणि इतकं किमती पुस्तक यशस्वी झालं आणि आता अजून त्याच्या आवृत्त्या चालू आहेत. पण त्याचं श्रेय मी गोडसेंना देतो. आणि दुसरं म्हणजे पुढे ते संबंध आमच्या ऑफिसमधली सगळी मंडळी त्यांची इतक्या जवळची गेली की त्यांचं कुटुंब म्हणजे पॉप्युलर असंच झालं. ते एक रागाचं पण उदाहरण सांगतो. मध्यंतरी त्यांना वाटलं की माझं काहीतरी लक्ष उडालेलं आहे आणि त्यामुळं त्यांनी एक पुस्तक त्यांचं मुद्दाम दुसऱ्या कोणातरी प्रकाशकाला दिलं. नाही तर त्यांची पोतपासून ते अगदी लोकधाटी, मातावळ
शक्ती सौष्ठव सगळी पुस्तकं आम्हीच प्रकाशित केली. मस्तानीवरची 2 पुस्तकं, मस्तानी आणि त्याचा दुसरा भाग, अशी सगळी आम्ही प्रसिद्ध केलेली आहेत. आणि त्यांची 2 नाटकं वगैरे सगळं काही. परंतु ते थोडा रागही त्यांनी दाखवला, पण तोही प्रेमाचाच भाग होता. आणि खरोखर त्यांचा जो मृत्यू रस्त्यावर झाला अक्षरशः हार्ट फेलियरने, तो फार विदारक होता. वाईट होता. त्याला काही इलाज नाही. आणि तुमचं त्यांच्याशी खूप मैत्री होती ना सर? हो, अगदी सांगितलं ना की ते मी बडोद्याला ते प्रोफेसर होते. प्रोफेसर होते त्यावेळेला मी तिथं जाऊन त्यांच्याकडे भेटलो आहे. आम्ही एकत्र ट्रिपला गेलो आहे मांडूला. ते रामूभैया दाते, मी आणि हरिभाऊ मोठे. अरे वा. एक सांगण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही गेलो आणि तिथं रामूभैया दाते यांना माणसं आवडायची. त्यामुळं आम्ही वाटेत कुमार गंधर्वांकडे देवासला गेलो, धारला शिल्पकार फडक्यांकडे गेलो, फडके शिल्पकारांकडे गेलो. आणि असं करत करत जेव्हा मी उज्जैनला पोचलो आधी मांडूला जाण्यापूर्वी, तेव्हा काळोख पडला होता. आणि त्यामुळे तिथं उज्जैनची जी शिल्पं आहेत ती गोडसेंना पाहायला मिळाली नाहीत. त्यामुळे ते इतके रागावले होते की आम्ही शेवटच्या दिवशी जेव्हा बसलो आणि गप्पा चालल्या होत्या, तेव्हा रामूभाई आणि गोडसे यांच्यात प्रचंड भांडण झालं. प्रचंड म्हणजे प्रचंड. आणि ते इतकं की त्यानंतर दोघेही कधी आयुष्यात एकमेकाशी बोलले नाही. बापरे. तर असे सणके होते, पण आम्हाला मात्र त्यांचा स्नेह लाभला. स्नेह इतकंच नाही, प्रेम आणि छाया, म्हणजे त्यांनी सावली धरली म्हणायला हरकत नाही. आणि त्यांना विचारल्याशिवाय आम्ही काही करत नसू. उदाहरणार्थ श्रेयस पुस्तकांचंही डिझायनिंग सगळं त्याने केलं आणि ते नावही त्याने दिलं. तर मी त्यांच्याकडे खरंच चिरंतन असं नाव घेऊन गेलो होतो. ते म्हणाले, तुम्ही नाव बदलणार असाल तर मी काही करणार नाही. म्हटलं, नाही बाबा, तुम्ही म्हणाल ते मला मान्य आहे. अशी ते गोडसे आणि आमचं नातं होतं. आणि खरं म्हणजे अगदी फार वेगळ्या प्रवृत्तीचा असा. बुद्धिवंत ना एकदम. हां, बुद्धिवंत ना. बुद्धिवंत म्हणजे त्यांची इतकी पुस्तकं की त्यांनी मराठी किंवा मराठीचं असं नाही, सौंदर्यशास्त्रावर एक सर्वस्वी वेगळा असा विचार दिला. मी त्यांचं म्हणणं की माझं म्हणणं अमुक आहे असं नाही, माझं म्हणणं हे बदलत जातं. तो विचार प्रवाह आहे. आणि त्यासाठी त्यांनी अनेक युक्त्या पण केल्या. एक 5-6 माणसाशी निवडली आणि त्यांना म्हणाले, मी माझे विचार तुम्हाला पत्रातनं कळवेन आणि तुम्ही त्याला उत्तर द्यायचं आणि त्याच्यामध्ये इतर काही लिहायचं नाही, असं त्यांचा नियम होता. आणि त्याच्यात इंदिरा संत, रामाणी वगैरे असे मोठी माणसं होती. आणि खरं ते कुठंतरी मिळवून ते प्रसिद्ध करायला पाहिजे, पण ते माझं राहून गेलं. पण ते त्यांची विचार करण्याची पद्धत की मी अमुक एक म्हणतो असं नाही, ते माझं बदलत जाईल, मी वाचत जातो किंवा चर्चा करत जातो असं. आणि असं त्याने एकूण, त्यामुळे त्यांच्यावर गोडसे यांची सौंदर्यमीमांसा असं मुंबई विद्यापीठानं एक चर्चासत्र ठेवलं होतं. त्यात दुर्गा भागवत वगैरे अशा अनेकांनी भागही घेतला होता. तर तो फारच मोठा माणूस होता. असंच प्रभाकर गोरे पण असेच होते ना. तर ते आता त्यांच्यापेक्षा अतिशय वेगळ्या वृत्तीचा, पण माझा तितक्याच जवळचा मित्र म्हणजे प्रभाकर गोरे. तर प्रभाकर गोरे हा खरं म्हणजे माझ्या मोठ्या भावाचा मित्र. त्याच्यामुळे ओळख झाली. त्याचं एक पुस्तक होतं निर्मल अँड अदर पोएम्स म्हणून. तर त्यातली स्केचेसही गोरेंची होती आणि त्यातलं फ्रॉन्टिस्पीसचं चित्र हे दलालांचं होतं. तर तेव्हा आमची ओळख झाली आणि मग माझ्या लक्षात आलं की आमचं कुठंतरी जुळतं आहे. खरं म्हणजे स्वभाव आमचे अगदी वेगळे. तो म्हणजे काय म्हणा, कलंदरच माणूस होता आणि मी बराचसा व्हाईट कॉलर म्हणायला हरकत नाही. पण ते आमचं जुळत गेलं आणि पुढे माझ्या पुष्कळ पुस्तकांची त्याने कवर्स केली. आता उदाहरणार्थ हे पण त्यांचं जी.ए. कुलकर्णींचं हे ना. आणि प्रेमान. आणि सगळ्यात मला आठवतं की रायगडाला जेव्हा जाग येते हे जेव्हा माझ्याकडे आलं आणि मी म्हटलं की हे सर्वसामान्य नाटक नाही, म्हणजे केवळ शिवाजीबद्दलचं आहे, हे आपण मोठेपणा आहे. त्या नाटकाची एकूण स्तर इतका उंचाचा आहे
की आपण त्याचं काहीतरी वेगळं विचार केला पाहिजे. त्यामुळं पहिल्यांदा नाटकाचं पुस्तक डेमी साईजमध्ये आम्ही करू लागलो. त्यानंतर त्याने 8 चित्र काढले आणि ते पुस्तक आता 60 वर्ष झाली त्या पुस्तकाला, पण अजूनही ते उठून दिसतं. आणि त्यानंतर त्याने अनेक पुस्तकांना कवर्स केले आणि तो म्हणजे आमच्या संस्थेचाच भाग झाला होता की मला आलं की त्याला विचारायचं तर गोखल्यांचं अनामिका त्याचं त्याने केलं, जैनच्या पुस्तकांची त्याने केली कवर्स आणि पुष्कळच त्याने केले. आणि पुढे तर त्याने एक वन मॅन शो केला. तो पेंटरही होता काही प्रमाणात, फार मोठा नव्हता म्हणजे दलालासारखा, पण तरी होता. आणि तो सगळं म्हणायचा मी कशाला काळजी करू, तू आहेस ना, इतकं माझ्यावर अवलंबून होतं. तर ते शेवटी पॉप्युलर प्रकाशननेच इन्व्हिटेशन ठेवून ते त्यांचं कावाजी जहांगीर हॉलमध्ये प्रदर्शन ठेवलं आणि त्याचं उद्घाटनसुद्धा खरं आम्ही देवानंदकडे गेलो होतो, कारण तो फिल्म इंडियाचा कार्टूनिस्ट होता, त्यामुळे त्याचे या सगळ्यांशी संबंध होते. गोरे. परंतु का कोणाचं देवानंद येत नाही असं कळलं. मग त्यावेळेला मी रफिक झकेरिया त्यावेळेला मिनिस्टर होते, त्यांना विनंती केली. सो एकूण म्हणजे तो सर्वस्वी माझ्यावर अवलंबून होता, पण त्याचा शेवट तर फारच वाईट झाला. हो का? म्हणजे त्याचं मानसिक संतुलन बिघडलं आणि ते पुढचं मी बोलत नाही आणि मला न झेपणारं ते सगळं होतं. मी त्याचं म्हणणं तूच माझा त्राता, पण मला झेपलं पाहिजे ना, तर झेपत नाही म्हटल्यानंतर हळूहळू आमचे संबंध दुरावत गेले आणि वाईट झालं ते. पण त्याने खूप आमचं काम केलेलं आहे आणि आमच्या पुस्तकांना एक वेगळा दर्जा मिळाला. म्हणजे त्यांच्या रेषा वेगळ्या होत्या असं तुम्ही सांगितलं, कुठेतरी पिवळ्या रंगाचा वापर. म्हणजे खरं तो आर्ट स्कूलमध्ये वगैरे कधी गेलेला नाही, परंतु त्याची रेषा इतकी छान होती आणि त्याला एक स्वतःचं व्यक्तित्व होतं आणि त्यामुळं मला ती खूप आवडायची. आणि त्याचं लेखनसुद्धा, त्याने बुद्धाची गोष्ट असं एक लहान मुलांसाठी पुस्तक लिहिलं, पुढे कविता लिहून तो मला देत होता, पण त्यात तोपर्यंत त्याचं संतुलन गेल्यामुळं काय वाटेल ते लिहायचा. कदाचित त्याच्यात काही अर्थ असेल मला माहीत नाही, पण तोपर्यंत मी थकलो होतो आणि त्यामुळे ते राहून गेलं. पण दुसरी एक त्यांची देण म्हणजे त्यांची चुलत बहीण पद्मा गोरे, म्हणजे मूळ पद्मा गोरे आणि ती पुढे पद्मा सहस्रबुद्धे झाली. तर तिची मजा म्हणजे ती गोरेची स्ट्रेंथ तिच्यात होते. त्यांचा कितपत चुलत भावंड म्हणून संबंध होता मला माहीत नाही, परंतु तिच्यात आणि गोरेच्या लाईनमध्ये काहीतरी साम्य होतं. परंतु हिच्यात एक नाजूकपणा होता, ज्याला आता खरं म्हणजे चित्रकार हा पुरुष का स्त्री असा फरक पडता कामा नये, परंतु हिचं अगदी ते नाजूकपणा दिसायचा. आणि तिनेही आमची खूपच कवर्स केली, लहान मुलांची पुस्तकं पण केली, करवेंदा करंदीकरांचं परी ग परी केलं. पण एका गोष्टीचा मला विशेष उल्लेख करावा असा वाटतो, तो म्हणजे आम्ही नवे कवी नवी कविता अशी सिरीज करणार होतो, म्हणजे केली. तर त्यातलं त्यामागची भूमिका अशी होती की जर पेंग्विन पुस्तकं एकेकाळी सगळी एका छापाची निघायची, फक्त रंग म्हणजे सिरियस पुस्तक असेल तर हिरवा आणि नाही तर कादंबरी असेल तर तांबडा आणि कथा असेल तर आणखीन काहीतरी असेल, ते फक्त रंग बदलायचे परंतु ते कवर सारखं असायचं आणि त्यामुळे त्याचा खर्च कमी व्हायचा आणि त्यामुळे ती स्वस्त व्हायची. तर माझ्या मनात आलं की आपल्याकडे अनेक चांगले कवी आहेत, परंतु कवितेचं पुस्तक हे त्या मानानं लहान असतं आणि कव्हरचा खर्च तेवढाच असतो आणि त्यामुळं ते खर्च खूप वाढतो. तर आपण काहीतरी करून एकच कवर वापरून ते कमी करावं. तर त्याला पद्मा म्हणाले नाही, कवितांच्या पुस्तकाला ते कॅरेक्टर्स आहे ते ठेवलं पाहिजे. मी तुम्हाला कवर करून देते, ते 2च रंगात करते आणि ते अशा पद्धतीनं करते की तुम्हाला कमी खर्च येईल. आणि त्यामुळं त्याने या नवे कवी नवे कविता या मालिकेला ते हे तिचंच आहे. अच्छा, पावसाळी कविता. पावसाळी कविता हे पहिलं पुस्तक त्या सिरीजमधलं. तर हे
तिने एका ट्रेसिंग पेपरवर करून दिलं आणि त्यामुळे त्यावेळच्या पद्धतीनं हे 1 आणि 2 असे ते 2च ब्लॉक्स झाले हां आणि 2 कलर प्रिंटिंग अशा पद्धतीनं ते आम्ही स्वस्त करू शकलो आणि ती रानातल्या कवितेलाही याच पद्धतीचं आहे आणि त्यामुळे एकूण या सिरीजकडे बघण्याची आमची दृष्टी बदलली हे त्याची मुख्य कॉन्ट्रीब्युशन आहे. तर मला नेहमी असं वाटायचं की मी जे काही थोडंफार लिहितो त्याला कवरसुद्धा माझ्या या आवडत्या चित्रकारांचीच पाहिजे. त्यामुळं त्या पद्धतीनं बरंचसं मी काही त्यात इतर झाले त्यातले वसंत सरवटे हे काय हो त्यांच्याबद्दल सांगा. वसंत सरवटे हे जास्त कार्टुनिस्ट म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्या कार्टून्सचं खूप कौतुक होतं आणि ते चांगलीच होती. फक्त माझं एकच ऑब्जेक्शन आहे की त्याच्यामध्ये शब्द खूप असायचे आणि शब्दांनी तर ते नव्हे, ते अबू हा जो एक कार्टुनिस्ट होता की तो केवळ चित्रातनंच मजा करायचा. ते मला जास्त आवडायचं. या मुहा का? हां कोण नाव काय म्हणाले? अबू. अच्छा अबू. तो हिंदुस्तान टाइम्सचा दिल्लीला असेल. तर पण आणि सरवटे हा सुद्धा आमच्या अगदी जवळचा, विशेषतः प्रियरसिक नव्हे, साहित्य जत्रा नावाचं एक बॉम्बे बुकडे मासिक काढत असे आणि माझी बायको त्याची संपादक होती. तर तिच्यासाठी ते डिझायनिंग वगैरे तो करायचं. ते साधं होतं तसं डिझायनिंग, म्हणजे फार शक्य नव्हतं. पण तरीसुद्धा आम्ही पाहिलं की त्याने एक नुसती रेख काढणं यालासुद्धा अर्थ होता, जे आम्हाला जमलं नसतं. आणि त्यामुळे माझं पहिलं पुस्तक जे प्रसिद्ध झालं जिग्सॉ 1997 साली, त्यावेळेला मी राजहंसला म्हटलं की सरवटे चित्रकार करू पाहिजे त्यांचं. आणि त्याने ती जिग्सॉची कल्पना इतकी सुंदर मांडली त्याच्यात, फार मस्त आहे की खरोखर म्हणजे ते माझं पुस्तक नसलं तरी तो माझा चित्रकार होता हे मात्र खरं. आणि त्याप्रमाणे तसं पुढे त्याच वेळेला दुसरे काही चित्रकार आले. एक राजा मराठे नावाचं एक चित्रकार होते. त्यांची स्पेशालिटी म्हणजे ते लेटर जॅकेट करायचे, पण अतिशय सुंदर करायचे. आणि फक्त चित्र न काढता व्यक्तीचं किंवा त्या विषयाचं ते त्याला मुखपृष्ठ म्हणून कसं डौल द्यावा हे त्यांना कळत होतं. आणि त्यांनी बरीच आमची पुस्तकं अशी केली. ते सहज आठवलं मला, म्हणजे जयप्रकाश नारायण यांची 4 व्हॉल्यूम्स आम्ही प्रसिद्ध केले, टुवर्ड्स टोटल रिव्होल्युशन. त्याचं कव्हरपासून मला गांधीजींचा नातू राजमोहन गांधी याचा फोन आला की तो कोण आर्टिस्ट आहे, मला हवा आहे. आणि जेव्हा राजमोहनने राजगोपालाचारी त्याचे दुसरे आजोबा, म्हणजे गांधी एक आणि दुसरे राजगोपालाचारी, तर त्यांनी लिहिलेलं पुस्तक, त्यांच्यावरचं पुस्तक प्रसिद्ध केलं तेव्हा राजा मराठीचं कवर घेतलं. म्हणजे त्याचं किती इम्प्रेसिव्ह होतं हे मी सांगेन. तर तो एक महत्त्वाचा भाग आहे. राजा मराठे मुंबईतच राहायचे का? मुंबईतच आणि कुठल्या तरी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये काम करायचे. हे बहुतेक म्हणणं अशा काहीतरी आधार असायचा. अगदी स्वतंत्रपणे तसं कठीण होतं. सरवटे SSCमध्ये इंजिनियर होते, म्हणजे अरे बापरे. आणि पद्मा फक्त घरगुती काम करायची. तर तिची एक वेगळी गंमत सांगतो की ते म्हणजे तिचा नवरा बायको काम करते म्हटलं की तो चहा तो करून द्यायचा. म्हणजे तो तिला म्हणायचा नाही तू बोल यांच्याशी ते पुस्तकाबद्दल, तू काम कर, मी तुला त्यांना चहा देतो. अरे वा. आणि मला सहज तुम्ही भेटलात ना सर त्यांना? त्या पण आता 92 वर्षांच्या वगैरे आहेत ना? ते मुंबईत मी पुष्कळ चांदणी विला म्हणून इथं राहत असत. पुढे त्या बदलून पुण्याला गेलं, तिथेसुद्धा मी आणि माझी बायको त्यांना नेहमी भेटत असू. आणि तिला भेटणं हे एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आता सुद्धा तुम्ही सांगितल्यानंतर मी एकदा खारघरला जाऊन त्यांना भेटून आलो. तर परत जाऊया आपण कधीतरी. सर, आणि तुमचं इंग्लिश जो कव्हर करायचा पुस्तकाना, नाही तो ऑस्कर मिळाला. तर मला ते आणखीन 1-2 गोष्टींचा उल्लेख करावासा वाटतो. पहिली गोष्ट म्हणजे काही लेखक हे सुद्धा चित्रकार होते. उदाहरणार्थ रत्नाकर मतकरी हा अतिशय उत्तम चित्र काढायचा. त्याच्या पुस्तकांची कवर्स वेगळे लोक करायचे, परंतु
त्याने एकदा कुसुम आडिवरेकर यांचं एक आनंद वाचन नावाची सिरीज होती आणि ती मुख्यतः चित्रांचीच होती आणि त्यात कुसुमताईंचं इमॅजिनेशन होती, कल्पना होती की कोणत्या पद्धतीनं आ ई वगैरे मुलांना शिकवावं, परंतु ती चित्र सगळी रत्नाकरची होती अरे वा. आणि फारच सुंदर काढायचं. तर मला रत्नाकरची नेहमीच गंमत वाटायची की तो जसा लेखक मोठा होता तसाच दिग्दर्शकही मोठा होता आणि चित्रकारही मोठा होता. आणि पुढे तर त्याने चित्रकार म्हणजे नर्मदा आंदोलनाची चित्र काढून प्रदर्शन भरून पैसे जमवून ते मेधा पाटकरला दिले. अरे वा. तर असं त्याला एक बांधिलकी पण होती. तर तो फारच मोठा होता, परंतु त्याची आठवण झाली मला. आणि तसं व्यंकटेश माडगुळकर ते पण चित्र काढायचे आणि महानोरच्या एका कविता संग्रहाला त्यांनी प्रेमाने चित्र काढून दिलं जे आम्ही वापरलेलं आहे. अरे वा. पण ते माझे चित्रकार म्हणता येणार नाही, ते चित्रकार होते एवढंच त्याची नोंद घेतो. आणि ऑस्कर आल्मेडा हे इंग्रजी पुस्तकांचे पण ते सांगण्यासारखी गोष्ट आहे. ते जे वॉल्टर टॉम्सनमध्ये काम करायचे, यंग मुलगा, अगदी अतिशय यंग. आणि त्याने पहिलं चित्र काहीतरी केलं तयार, पहिलं कवर कदाचित घुरी यांचं कास्ट अँड रेस वगैरे असावं. आणि तो इतका काही माझे मोठे बंधू आणि बहिणी यांच्या प्रेमात पडला की तो दर शनिवारी त्याला सुट्टी असायची तर तो दुकानातच येऊन बसायचा. आणि असं करता करता त्याने जवळ 30-35 पुस्तकांची कव्हर केली. बिल कधीच दिलं नाही. अरे वा. पण मी 65 साली जेव्हा अमेरिकेला जाणार होतो तेव्हा म्हणाला की मला अमेरिकेला जायचं आहे. तर म्हटलं मी कोणाला सांगणार, बघूया प्रयत्न करू. तर मी जाताना एखाद्या सेल्समनसारखं माझ्या सगळ्या बुक कवर्स अशी फाईल घेऊन जात असे आणि विकायचा प्रयत्न करत असे तिथे अमेरिकेत. तर तिथे एक प्रकाशक होता. तो म्हणाला, अरे तुझा आर्टिस्ट कोण आहे, फार छान आहे. तर म्हटलं मी देतो ना तुला तो. तर तो म्हणाला मी त्याला जॉब देणार नाही पण काम देईन, मी नोकरी देऊ शकणार नाही. आणि म्हटलं ठीक आहे. मग मी परत आल्यावर त्याला सांगितलं. तर तोपर्यंत त्याने काय केलं होतं की मी ते अमेरिका नावाचं एक पिक्चर आलं होतं एलिया कझानचं. त्याप्रमाणे त्याला इतकी ती हौस होते अमेरिकेला जायची की त्याने एका तिथल्या संस्थेत ॲडमिशन मिळवली. आणि त्यावेळेला पी फॉर्म नावाचा एक प्रकार होता. त्याच्यासाठी त्या युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट लागायचं की हा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे. तर तो गेला त्यावेळेला चिदंबरम हे रजिस्ट्रार होते. तर हा म्हणाला मी जे वॉल्टर टॉम्सनसारख्या संस्थेतली नोकरी सोडून जातो आहे ते काय आलतू फालतू इन्स्टिट्यूशनमध्ये जाईन का, तर तुम्ही मला बिनधोस्त सह्या करून द्या. त्याने दिली. खरं म्हणजे तो पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स नव्हता पण तरी त्या बेसवर तो जाऊ शकला. आणि तो एकदा गेला तो गेलाच, तो त्यानंतर आलेलाच नाही. हो का. माझी एकदा त्याची भेट झाली ती अमेरिकेतच. आणि त्याचा फोन आला की रामदास यू मस्ट कम अँड सी मी. तर म्हटलं तू अटलांटाला आहेस आणि मी न्यूयॉर्कमध्ये आहे आणि माझ्याकडे एवढे पैसे नाहीत की मी विमानात. तू म्हणाला नाही ते काळजी करू नको तू ये. तर मला एक मोह असं झाला. तर तो म्हणाला की पण हे तुला सांगतो माझं लग्न झालेलं आहे. तर मला मोह असा झाला की त्याची बायको कदाचित ब्लॅक असेल आणि मला बघायचं होतं की आपलं इंडियन आणि ब्लॅकचं लग्न कसं होतं. बघतो तर ती अतिशय सुंदर अशी किम नोव्हॅकसारखी सुंदर होती बाई. आणि त्याच्याच लॉकहीडमध्ये तो काम करायचा. पण ती त्याला सिनियर होती. तिला पहिलं डिवोर्स होऊन 2 मुलं वगैरे होती. त्यांच्याकडे 2 दिवस फार मजेत राहिलो मी. पण मी गंमत सांगतो. आणि त्याने इंडियन पासपोर्टही रिन्यू केला नाही आणि अमेरिकन पासपोर्टही कधी घेतला नाही. त्यामुळे तो एकदा गेला तो आता 40 वर्ष तिकडेच आहे. हो. आणि मग हल्लीच्या काळात सर तुमचं सुभाष अवचटांची खूप. हां. आणि अलीकडे सुभाष अवचट हे पण त्याचंच पेंडिंग आहे, त्याने मला दिलेलं आहे. तर त्याने आमची खूप केलेली आहे. आणि मला नेहमी असं वाटतं, खरं खोटं माहीत नाही, की माझ्या सगळ्या चित्रकारांनी
त्यांचं सर्वोत्तम काम माझ्यासाठीच केलेलं आहे. अरे वा. त्यांनी अनेकांची कामं केली, मी एकटाच नाही. परंतु माझ्याशी चर्चा करून म्हणा किंवा ते स्वतंत्रपणे पॉप्युलरसाठी करतो आहे त्या भावनेनं त्यांनी सर्वात सुंदर काम माझ्यासाठी केलेलं आहे असं मला वाटतं. सुभाषने तर शेकडो कवर्स केलेले आहेत. ते पुण्याला उठसूट सगळे प्रकाशक त्याच्याकडे जायचं आणि कवर करून घ्यायचे. परंतु माझ्यासाठी त्यांनी केलेलं हे खरोखर सर्वश्रेष्ठ आहे. तर सरवटे गेल्यानंतर माझ्या पुस्तकांना सुभाषने कव्हर केले. त्यातलं एक जिव्हाळा हे पुस्तक, त्यानंतर हे जिज्ञासा काल तुम्ही जे वाचलं ते, हां हां हां. तर ते जिज्ञासाचं कवर खरं म्हणजे सुभाषच्या बाकी कवरसारखं नाही आहे, परंतु ते अत्यंत समर्पक आहे. एक मिनिट हां. हो. नेमकं माझ्याकडे आहे. तर हे एक फोटो आहे तो, पण मी म्हटलं की हे जरी सुभाषचं वाटत नसलं तरीसुद्धा अतिशय समर्पक आहे आणि म्हणून आपण हे असं ठेवूया. छान आहे. आतमध्ये पण त्यांनी असे तरंग घेतलेत अहो, मी बघितलं काल. हे बघा असं. हो. हे त्यामुळे जिव्हाळा आणि मी मोहनमाया असं एक माझं एक पुस्तक आहे गांधीवरचं, त्याचा पोर्ट्रेटही त्यानेच करून दिला आणि त्याची माझी अजूनही दोस्ती आहे. आणि त्यानंतर माझं आणखीन एक पुस्तक तयार झालं जे प्रसिद्ध झालेलं नाही आणि कदाचित होणार नाही, ते म्हणजे पाखर म्हणून. पाखर. तर त्याचं थोडक्यात अगदी इतिहास सांगतो. माझा धाकटा भाऊ वारला आणि तेव्हा मला खूप लिहावं असं वाटलं त्याच्याबद्दल. खरं म्हणजे त्याचे आणि माझे असे काही दाट संबंध नव्हते, पण वाटलं खरं आणि लिहिलं मी. मग म्हटलं इतर भावंडांबद्दल का नाही, म्हणून असं मी माझ्या सगळ्या भावंडांबद्दल लिहिलं. आम्ही 5 भावंड असो, ते 4 लेख. त्यानंतर माझी चुलत भावंड 2 होती, त्यांच्याबद्दल 5 लेख. आणि मग लक्षात गेलं की या सगळ्यांनी माझ्यावर जी पाखर धरली तशीच पाखर माझ्या मित्रमंडळींना पण धरली, म्हणून मित्रावर एक लेख लिहिला. अरे वा. आणि आम्ही 60 वर्ष अजून आमची मैत्री कायम आहे. त्यातले काही गेले आहेत, पण ती तिघं जिवंत आहेत, तर ते आम्ही एकत्र भेटत असतो. आणि सगळ्यात म्हणजे त्यावेळची जे एल्फिन्स्टन कॉलेजचे प्रोफेसर होते त्यांनीसुद्धा मला खूप मदत केली माझ्या कठीण दिवसात. तर म्हणून त्यांच्यावर एक लेख लिहिलं. असं ते पुस्तक लिहिलं, ते छापलंही, पण प्रसिद्ध करण्यापूर्वी काही त्यात माझी मुलं म्हणाली नको पब्लिश करू, का मला माहीत नाही, पण मी त्यामुळे ते नाही झालं. पण त्याला कवर म्हटलं पुन्हा माझ्या चित्रकारांपैकी पाहिजे, मग पद्माने केलं. तर ते पुस्तक अजून माझ्याकडे त्याची एक प्रत आहे, ते बाजारात नाही आहे. अरे वा. तर एकूण असं ही सगळी मंडळी. सर ह्यातलं सगळ्यात तुमचं आता एवढ्या वर्षांचं आहे, सगळ्यात म्हणजे मुखपृष्ठ हे पुस्तकासाठी खूप महत्त्वाचं असतं. मला म्हणजे पुस्तकाचा तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे चेहराच तो असतो आणि त्या कवर पाहून लोक पुस्तक जज करतात. आणि मला तरी ते पुस्तक जे डोळ्यासमोर यायचं ते याच पद्धतीने यायचं. त्यानंतर अनेक चित्रकार आले, त्यांनी कामं केली. पुढं मी माझी कामं सोपवत होतो आणि तेव्हा साहजिकच ऑफिसमधली मंडळी सोयी पाहत असत की जो चित्रकार लवकर देईल, वेळेवर देईल किंवा त्यांचा एक येईल वगैरे असं. तर त्या सगळ्यांची नावं मी घेणार नाही. त्यातलं एक नाव मात्र घेतो, कारण तो खरोखर मोठाच होता चित्रकार, तो म्हणजे रघुवीर तळाशीलकर. तो फिल्म्स डिव्हिजनमध्ये कार्टूनिस्ट होता आणि तो कार्टून स्टाईलमध्ये फारच सुंदर काम करायचा. तर पहिल्यांदा म्हणजे रत्नाकर मतकरीचं नाटक कळ लाव्या कांद्याची कहाणी, त्याच्यासाठी त्याने सगळंच डिझाईन केलं, म्हणजे त्याचे कॉस्ट्युम्स आणि ते पुस्तकही डिझाईन केलं, अप्रतिम केलं. आणि त्यानंतर त्याने बरेच आमचं काम केलं, वात्रटिका वगैरे. परंतु तो फार लवकर गेला, त्यामुळं आमची फार चांगली दोस्ती असूनही मनासारखं सगळं माझं तो करू शकला नाही.
पण सर हे सगळे चित्रकार मित्र तुमचे एवढ्या वर्षांचे संबंध आहेत त्याच्यात सगळ्यात जास्त चित्रकार म्हणून पण आणि दोस्त म्हणून पण कोण भावलं सगळ्यात जास्त? नाही आता मी सुभाष म्हणतो वेगळ्या अर्थानं, कारण तो सगळ्यात जास्त काळ त्याचे लग्न झालं तेव्हा पहिल्यांदा माझ्याच घरी यायचा वगैरे, असं वैयक्तिक पातळीवर आम्ही अतिशय जवळ आहोत. आणि तो चित्रकारही मोठा आहे आणि तो पेंटरही आहे आणि त्याचे वन मॅन शोसुद्धा अतिशय गाजलेले आहेत. परंतु असा मी फरक करणार नाही. हे सगळे आता दलाल काय, गोडसे काय, गोरे काय, ते सगळे दे आर ऑल जिनियसेस. आणि मी साधी ओळसुद्धा, मी सरळ रेखसुद्धा काढू शकत नाही, अगदी पट्टी घेऊनसुद्धा. आणि त्यामुळे मला त्याबद्दल प्रचंड कौतुक आहे. आणि काही मोठ्या हुसेनसारख्या मोठ्या चित्रकारांनी माझ्यासाठी कवर केलेलं आहे, पण ते माझ्यासाठी नव्हे, ते विजय तेंडुलकरसाठी किंवा श्याम मनोहरसाठी मी लेखकांबद्दलच्या कौतुकानं या मोठ्या चित्रकारांनी केलेलं आहे. त्यामुळे ते माझे चित्रकार असं मी म्हणू शकत नाही, ते मला ओळखणारही नाही. परंतु हे सगळे जे मी 7-8 नावं घेतली ते सर्वश्रेष्ठ चित्रकार, सर्वश्रेष्ठ माणसं आणि माझ्या अत्यंत जवळची. एक मला भाग्य माझं असं की मला सगळे लेखक आणि सगळे चित्रकार असे भेटले की त्यांनी माझ्या वैयक्तिक आयुष्यावर मोठा परिणाम केला. मी किंबहुना म्हणतो की माझं प्रकाशन हे ऑल प्लेजर इज वर्क अँड ऑल वर्क इज प्लेजर. आणि ती एक युनिव्हर्सिटी होती आणि मी कॉलेजात शिकलो त्याच्यापेक्षा या प्रक्रियेमधनं अधिक शिकलो आणि वाढत गेलो. करंदीकर काय, म्हणजे ते लेखक करंदीकरांसारखे, सनांद्रेगेसारखे प्रचंड वाचन, प्रचंड लेखन, प्रचंड बुद्धिमत्ता, विचारवंत भाल कुलकर्णी, सगळी नावं घेणं. म्हणजे माझे लेखक 70-80 असे आहेत की ते नावं घ्यायला आलो तर छाती जड होऊन जाते. आणि मी म्हटल्याप्रमाणे मी 1000 पुस्तकं जर प्रसिद्ध केली तर त्यातली 700-800 अशी आहेत की ती ऑल टाईम ग्रेट आहेत. आणि त्यामुळं तो अतिशय आनंदाचा भाग होता. आणि त्या चित्रकारांनी सुद्धा फार मोठं काम केलेलं आहे. किंबहुना आमचं प्रियरसिक नावाची गृहपत्रिका आहे, त्याच्यात मी एक संपूर्ण मालिका लिहिली होती या माझ्या चित्रकारांबद्दल. सर खूप मस्त वाटलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला नाही माहिती, म्हणजे नव्हत्या माहिती, तुमच्याकडून ते ऐकायला मिळाल्या. थँक्यू व्हेरी मच सर. खरं म्हणजे यातल्या प्रत्येकाबद्दल एक एपिसोड करता येईल. नक्की करूया सर, परंतु आम्हाला आवडेल. ठीक आहे मंडळी, थँक्यू व्हेरी मच.